स्वागत आहे सर्वांचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये। आज आहे संकष्टी चतुर्थी, त्यामुळे अहोंना आज उपवास असतो, म्हणून आज तुमच्यासोबत मी उपवासाची रेसिपी शेअर करणार आहे। अहोंचा डबा भाग 3। आता सगळ्यात आधी मी कुकरला बटाटे शिजायला टाकून घेतले। बटाटे उकडतायत तोवर एका कढईमध्ये 1 वाटी साबुदाणा मंद आचेवर 3-4 मिनिटे भाजून घेतला। तो एका ताटामध्ये काढून घेतला। आता अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घेतले, ते हलकेसे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून घेतले। आता साबुदाणा पूर्णपणे थंड झाला की तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक असं आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे। बारीक अशी पिठी मी इथे याची करून घेतली आणि चाळणीच्या मदतीने ते चाळून घ्यायचं। आणि थोडा जो वरती जाडसर असलेला साबुदाणा आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि बारीक वाटून घ्यायचा। सर्व पिठी मी इथे तयार करून घेतली। आता शेंगदाणे सुद्धा भाजून झाले, ते मिक्सरच्या भांड्यामध्येच घातले। 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडेसे पाणी घालून हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेऊयात। अर्धा चमचा तेलामध्ये थोडेसे जिरे घालायचे आणि त्यात तयार करून घेतलेली सर्व चटणी टाकून घेऊयात। जर तुम्ही उपवासाला यामधला कुठलाही पदार्थ खात नसणार तर नाही घातला तरी चालेल। 1 मिनिटभर व्यवस्थित परतवून झालं की थोडेसे पाणी घालायचं। चवीनुसार मीठ, थोडी साखर घालून एकदा व्यवस्थित हलवून घेतले आणि 1-1.5 मिनिटच चटणी आपल्याला इथे उकळून घ्यायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा। मस्तच अशी शेंगदाण्याची चटणी आपली इथे तयार झाली आहे। जर तुमच्याजवळ लिंबू असेल तर अर्धा लिंबूचा रस तुम्ही इथे घालू शकतात। माझ्याजवळ नव्हता म्हणून मी नाही घातला। आता बटाटे सुद्धा उकडली आहेत। बटाट्याचं मी इथे साल काढून घेते आणि सोबतच पराठ्यासाठी हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतली। मी इथे 4 बटाटे उकडून घेतले, पण त्यातले आपल्याला फक्त 3 बटाटे वापरायचे आहेत। मध्यम आकाराची 3 बटाटे घ्यायचे आणि ते किसणीच्या मदतीने किसून घ्यायची। बटाटे किसूनच घ्या, म्हणजे थोडाफार सुद्धा त्यामध्ये जाडसर असे बटाट्याच्या फोडी राहायला नको, तरच पराठा व्यवस्थित लाटता येईल। त्यात आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतली। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता सुरुवातीला पाणी न घालताच आपल्याला हे बटाटे आणि साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय। हे बघा, छान मी इथे मिक्स करून घेतले। यात आता थोडे थोडे पाणी घालत याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। साबुदाणा आणि बटाटा दोघांनाही भरपूर प्रमाणात ते पाणी शोषून घेतात, त्यामुळे इथे पाणी भरपूर घालून हे छान आपल्याला मऊसूत असं हे पीठ भिजवून घ्यायचंय। ज्या वाटीने मी साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर 1 वाटी इतकं पाणी मी इथे हे पीठ भिजवण्यासाठी घेतलं आणि शेवटी अजून थोडंसं पाणी त्यात घालून ते 5 मिनिटांसाठी झाकून ठेवले। तोवर आता मी इथे दही घेतलंय, त्यात साखर थोडेसे मीठ घालून हे छान घुसळून घेते। व्यवस्थित घुसळून घेतलं आणि मस्तच घट्टसर अशी आपली ही लस्सी सुद्धा इथे तयार झाली। लस्सी तयार झाली की ती आता मी लगेच थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवते। 5 मिनिटांनंतर हे पीठ बघा छान मुरलं गेलंय। त्यामध्ये आपण जे पाणी घातलं होतं ते सुद्धा त्याने पूर्णपणे शोषून घेतलंय। आता हे व्यवस्थित पुन्हा याचं पीठ भिजवून घ्यायचं आणि त्याच्या आता एकसारख्या आकाराचे छोट्या आकारामध्ये मी इथे हे गोळे करून घेते आणि बाकी जे उरलेलं पीठ आहे ते लगेचच झाकून ठेवायचं, म्हणजे ते कोरडं पडणार नाही। त्यावर झाकण ठेवायचं आहे लगेच। आता एक पोळपाट घ्यायचं, त्यावर एक प्लास्टिकची मी इथे पिशवी घेतली आहे आणि साबुदाण्याचं कोरड्या पिठामध्ये हा गोळा मी घोळवून घेतला आणि आता आपण हा पराठा किंवा हा फुलका लाटून घेऊयात। अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आणि सहजपणे ते लाटता सुद्धा येतं। त्याच्या कडेला थोड्याशा ह्या चिरा जातात, कारण हे साबुदाण्याच्या पिठाचे आपण हे पराठे लाटतोय, त्यामुळे त्याला थोड्या चिरा जातीलच। जर तुम्हाला हा अगदी गोलाकार असा पराठा हवा असेल तर एखादं डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याच्याने याच्या कडा काढून घ्यायच्या, म्हणजे छान गोलाकार असा हा पराठा तयार होईल। हे बघा, अशा पद्धतीने मी हे कट करून घेतले आणि छान पातळसर असा हा पराठा मी इथे लाटून घेतलाय। तवा व्यवस्थित गरम करून घेतला, त्यावर आता हा पराठा हाय फ्लेमवरच आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। संकष्टी चतुर्थीला आम्ही भगर किंवा वरई खात नाही। तुम्ही खातात की नाही ते कमेंट करून सांगा।
आता हे बघा, छान दोन्ही बाजूंनी अगदी थोडेसे तूप लावून घेतले आणि मस्त असं हा पराठा मी इथे भाजून घेतला आहे। अगदी छान होतो, छान मऊसूद राहतो। बघू शकता छान फुललासुद्धा आहे। आपण यामध्ये हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे तो फुलण्यासाठी थोडा कमी फुलला आहे। जर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर काहीही न घालता फक्त साबुदाणा आणि बटाट्यापासून याची ही चपाती जर लाटली ना, अगदी टम्म आणि मस्त अशी फुलते। मस्तच असा आपला हा पराठासुद्धा इथे तयार झाला आहे। तो आता लगेचच एखाद्या जाळीवर काढून घ्यायचा आणि अजून सारख्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा पराठे मी इथे लाटून घेते। लाटताना फक्त जास्त जोर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि पोळपाटवर प्लास्टिकची शीट ठेवायची, म्हणजे तो पोळपाटला चिकटत नाही। डायरेक्ट पोळपाटवर लाटायला घेतला तर तो पोळपाटला चिकटतो, म्हणून प्लास्टिकची पिशवी घेऊन लाटून घेतला। मस्तच हे सर्व पराठे सुद्धा माझे इथे लाटून झालेत। कशा वाटतायत तुम्हाला ह्या रेसिपीज ते कमेंट करून नक्की कळवा। आणि जर थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा। हे बघा, पराठे लाटून झाले, ते जाळीवर काढून घेतले। आता पूर्णपणे थंड झालंय। चटणी सुद्धा आहे बघा, मस्तच अशी चटणी, साबुदाण्याचे पराठे आणि लस्सी, आपली अगदी झटपट असा हा मेनू इथे आज तयार झालाय। आता डब्बा भरायला घेऊयात। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद। आणि यासोबतच मी एक सफरचंद सुद्धा दिलं होतं, ते कापून न देता अशा पद्धतीने टिश्यू पेपरमध्येच रॅप करून दिलं, कारण सफरचंद जर कापून दिलं तर ते काही वेळानंतर काळं पडतं, त्यामुळे न कापताच मी तसंच एका टिश्यू पेपरमध्ये रॅप करून दिलंय। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपी सोबत। बाय बाय।